नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट आहे YouTube चॅनल. मित्रांनो LLB 3 इयरच्या कॅप रजिस्ट्रेशनची आता आपल्याला वाट पाहायची गरज नाहीये. उद्यापासून म्हणजेच 11 जून 2026 म्हणजेच 11/6/2026 पासून LLB 3 इयर BPEd, BEd, MPEd या कोर्सेसचं रजिस्ट्रेशन कॅपसाठी सुरू होणार आहे आणि विद्यार्थ्यांना हे रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. यालाच आपण कॅप रजिस्ट्रेशन असं म्हणतो. याच्यामध्ये कॅप रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला सर्व तुमचे डॉक्युमेंट वगैरे अपलोड करून कॅप रजिस्ट्रेशन पूर्ण केल्यानंतर तुमची मेरिट लिस्ट लावली जाते आणि त्यामध्ये नाव असेल तर तुम्हाला पुढे ऑप्शन फॉर्म भरता येतो आणि तुमच्या मेरिटनुसार तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होतं. तर याविषयीचं अपडेट या ठिकाणी आलेलं आहे की ऍडमिशन पोर्टल अकॅडमिक इयर 26-27 वरती यावर तुम्ही क्लिक केला तर तुम्ही इथं पाहू शकता की पूर्वी फक्त या ठिकाणी हे डायरेक्ट सेकंड इयर बॅचलर ऑफ सायन्स ऍग्रिकल्चर याच्यावर न्यू असा ऑप्शन होता. परंतु आता तुम्ही पाहत असाल तर इथं कुठं नाहीये. परंतु बीपीएड, बीएड आणि आपलं LLB 3 इयर, LLB 5 इयरचं आणखीन अपडेट आलेलं नाहीये. परंतु LLB 3 इयरचं या ठिकाणी आता ब्लिंकिंग होतंय. परंतु सध्या आणखीन आज 10 तारीख रात्रीचे 9:45 वाजलेत, आणखीन हे सुरू झालेलं नाहीये. तर या ठिकाणी तुम्ही पाहत असाल तर BA, BEd, BSc आणखीन सुरू झालेलं नाहीये. BPEd या ठिकाणी सुरू झालेलं आहे, BEd सुरू झालेलं आहे, परंतु या ठिकाणी फक्त आता कॉलेजला लॉग इन दिलेलं आहे. विद्यार्थ्याचं लॉग इन या ठिकाणी आणखीन नाहीये. याच्यावरती क्लिक होत आहे, परंतु LLB 3 इयर आणखीन क्लिक होत नाहीये. आणि याविषयीची नोटीस पाहत असाल तर कॅप रजिस्ट्रेशन विल बी स्टार्टेड फॉर BPEd, MPEd and LLB 3 years from 11/6/2026 म्हणजेच उद्यापासून आपलं LLB 3 इयरचं कॅप रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे आणि याचा फॉर्म कसा भरायचा, कुठल्या चुका टाळायच्या, सिस्टमॅटिक आणि न चुकता फॉर्म कसा भरायचा याविषयीचा व्हिडिओ तुम्हाला हे जेव्हा सुरू होईल तेव्हा लगेच बनवून तुम्हाला एक डेमो व्हिडिओ करून दाखवला जाईल. त्यानुसार कॅप रजिस्ट्रेशन करा. काही अडचण आली तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. दोन्ही जॉईन करून घ्या. दोन्ही चॅनलवरती तुम्हाला इथून पुढचे अपडेट भेटत राहतील. धन्यवाद.